पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याच्या मुद्द्यावरून माफी मागणं सुद्धा एक महत्त्वाचा विषय असतो असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय। तसेच याच्यातच मोठं मन म्हणावं लागेल की जे आम्हाला आराध्य दैवत आहे आणि पंतप्रधानांनी देखील त्याबद्दल माफी मागितली। याचाच अर्थ असा होतो की आराध्य दैवत ही आराध्य दैवतच राहतो आणि त्याच्यावरती श्रद्धा ही अशीच असते। माफी मागणं सुद्धा एक महत्त्वाचा विषय असतो। शेवटी कबूल करायला इतकंच महत्त्वाचं आहे। ही काय छोटी गोष्ट नाही। 140 कोटी जनतेच्या पंतप्रधानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या मनाने माफी मागितली। बंडखोरीचा आता परिपाक झालेला आहे असं वक्तव्य सचिन सावंत यांनी केलंय। तसेच पक्षातून यांना काढलेला आहे। पक्षात जी शिस्त असते ती शिस्त पाळली गेली पाहिजे। या आमदारांचं पहिल्यांदा पाऊल पक्षाच्या बाहेर होतं, आता त्यांच्यावर कारवाई झालेली आहे जी आधीच झाली पाहिजे होती। बंडखोरीचा आता परिपाक झालेला आहे, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेत येईल, महाविकास आघाडीची सत्ता येते हे निश्चित। यांनी पक्षाच्या विरोधात कितीही कामं केली तरी यावेळी महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असंही त्यांनी यावेळी म्हणालेत। पक्षातनं काढलेलं आहे आणि पक्षामध्ये जी पक्षशिस्त पाळली गेली पाहिजे ती त्यांनी पाळली नाही आणि एकंदरच यांचा पाय पहिल्यापासूनच बाहेर होता। त्यामुळे आता मला असं वाटतं की कारवाई झालेली आहे। या अगोदरच ते पक्षाच्या बाहेर गेले होते मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या। अनेक लोक त्या बंडखोरीचाच आता परिपाक झालेला आहे की त्यांना आता पक्षातनं बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे आणि काँग्रेस पक्ष सत्तेवर जात आहे याच्यात कोणत्या तरी शक्यता नाही। महाविकास आघाडीची सत्ता येते आहे आणि त्यामुळे ह्यांनी कितीही त्या ठिकाणी जरी पक्षाच्या विरोधामध्ये काम केलं तरी त्यांनी काही फरक पडणार नाही। त्यांनी आता त्या ठिकाणी जिथे जायचं आहे त्यांच्या वाटा मोकळ्या आहेत। काल महाविकास आघाडीचे आंदोलन आहे, त्याच्याबद्दल उद्या आंदोलन आहे। या संदर्भामध्ये अगोदरच जाहीर करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्याला ठेच पोहोचवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे आणि त्यामुळे जनमानसामध्ये जो आक्रोश आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। अजूनही आरोपी फरार आहेत, याची नैतिक जबाबदारी जी घेतली पाहिजे आणि राजीनामा दिले पाहिजेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी, ती देखील त्यांनी स्वीकारली नाही, राजीनामा दिलेला नाही। त्यामुळे हे आंदोलन चालूच राहील। तर पंतप्रधान यांनी माफी मागितली आहे, त्यापूर्वी मुख्यमंत्री यांनी माफी मागितली होती। मुंबई काँग्रेस आणि काँग्रेस पक्षानं जे आंदोलन केलं, महाविकास आघाडीने जे आंदोलन केलं त्याचा परिपाक झाला की त्यांना आता माफी मागावी लागली। महाराष्ट्राच्या जनतेचं हे यश आहे आणि एकंदरच महाराष्ट्र दिल्लीचेही तख्त राखणार आहे। महाराष्ट्र कधी झुकला नाही। भारतीय जनता पक्षाचे नेते झुकले असतील पण महाराष्ट्राची जनता कधी झुकलेली नाही। त्यामुळे त्यांनी माफी जरी मागितली असली तरी हा जो अपराध आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे निश्चितपणे त्या पापाला प्रायश्चित्त नाही, त्या पापाला प्रायश्चित्त होणार नाही। यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, कमिशनखोरी केलेली आहे, असे लोक निवडलेले आहेत की ज्यांच्याकडनं त्यांना अनुभव नव्हता। त्यामुळे या सगळ्याचं पापाचं प्रायश्चित्त त्या जनता त्यांना देईल। काल देवेंद्र फडणवीस म्हणत होते की काँग्रेसची सर्टिफिकेटची गरज नाही। त्यांना कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, कारण सपशेल नापास झालेलं सर्टिफिकेट मिळत नाही।
त्यामुळे एकंदरच राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस जी हे अक्षम ठरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट तर मिळणारच नाही.